अफझुल खान वाईस येऊन भिडला तेव्हा त्याच्या गोटातील एकंदर हालचाल कशी काय आहे व त्याच्याबरोबर सैन्याची वगैरे सिद्धता कितपत आहे ते पाहण्यासाठी महाराजांनी त्या कामगिरीवर विश्वासराव नानाप्रभू यांची नेमणूक केली. हा विश्वासराव फकीराचा वेश घेऊन दररोज रात्री त्याच्या गोटात हिंडे व एकंदर बातमी महाराजास पोहोचवी. त्यावरून महाराजांना कळून आले की खानाबरोबर मोठी फौज असून त्याची तयारी भक्कम आहे. आपले लोक घेऊन त्या समारंगणात गाठले असता पुष्कळ माणसांची खराबी होऊन यश हटकून येईल याचा वाणवा आहे. यास्तव त्याला युक्तीने नामोहरम करून आपले लोक राखावे असा विचार महाराजांनी केला व या विचारास पदरच्या लोकांचीही संमती मिळाली. मग त्यांनी अफझुल खानास असा नम्रतेचा निरोप पाठवला की आपल्यासारख्या बलाढ्य व शूर सरदाराशी सामना करण्याचे माझ्या मनात कदापि यावयाचे नाही. विजापूर सरकाराशी होईल त्या उपायाने सल्ला करावा अशी माझी उत्कट इच्छा आहे. मी आदिलशहाची मोठीच आगळीक केली आहे. मी सर्वस्वी अपराधी आहे. मला बादशहाकडून क्षमा होईल की नाही याची शंका वाटते. यास्तव आपण मध्यस्थी करून मजवर हजरतीची कृपा होईल व कृतापराधाबद्दल माफी होईल असे कराल तर माझे मोठेच भाग्य होय असे मी समजेन. मी आजपर्यंत जे काही केले आहे त्याचबद्दल मला पराकाष्ठेचा खेद वाटत आहे. आपल्या आश्रयाने व शिफारसीने तरी माझ्या गुन्ह्याची माफी मला सरकारकडून होईल की नाही कोण जाणे. तरी पण मी माझ्या ताब्यातला सगळा मुलूक आपल्या हवाली करण्यास तयार आहे. एवढेच मात्र की हजरतीची मजवर कृपादृष्टी अवश्य होईल अशी खातरजमा आपण करावी.